प्रीमियम जम्बो साईज क्वालिटीचा आहे ना. बोलतात त्याला. हां. असं आपण बघू शकतो. ह्याला ऑइल पण भरपूर असतं ना. ह्याला ऑइल खूप असतं. आणि हे कुठून येतं? चिल्लीवरून येतो. हे बघा, ह्याला ऑइल किती आहे बघा. सो ऑइल खूप येतं, त्याच्यामुळे ते हेल्दी आहे असं मानलं जातं, बरोबर. तो पण इराणवरून येतो. आता ह्याच्या रमजानमध्ये ह्याला डिमांड खूप असतं आता. ह्याला का? त्यांच्यामध्ये भरपूर हो, खाल्ला जातो. मिठाईला वगैरे खूप लागतो ना. एकदम कुरकुरीत आहे, कुरकुरीत. वाव, छान. म्हणजे त्याची क्वालिटीच बघितल्यावरच कळते. तो जेवढा तो पांढरा तेवढा तो चांगला म्हटला जातो. अंजीर ऍक्च्युली आहे ना नॅचरल प्रोडक्ट आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज ना मी APMC मार्केटमध्ये आलेली आहे आणि APMC मार्केटमधलं सगळ्यात स्वस्त ड्रायफ्रूटचं दुकान कोणतं, तर ते आयुष्य ड्रायफ्रूट दुकान. आणि हेच तुम्हाला आज मी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. इथे खूप स्वस्त रेंजमध्ये म्हणजे होलसेल दरात तुम्हाला इथे अक्रोड घेता येतात. सो होलसेल दरात तुम्हाला ड्रायफ्रूट खरेदी करता येतात. सो तुम्हाला बाकीच्या होलसेल दुकानामध्ये कसं असतं की तुम्ही रिटेलमध्ये खरेदी नाही करू शकत, पण तुम्ही इकडे रिटेलसुद्धा खरेदी करू शकतात. म्हणजे किलोवर तुम्ही खरेदी करू शकतात. तर हे सगळे रेट्स तुम्हाला होलसेलच्या हिशोबाने लावले जातात. आणि मराठमोळा दादांचं हे दुकान आहे. सो आज मी कुठे आली आहे तर हे तुम्हाला सांगते. आज मी आली आहे आयुषा ड्रायफ्रूट्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या दुकानामध्ये. रचना ट्रेडिंग कंपनी, G26 हे दुकान नंबर आहे. आणि G ब्लॉकमध्ये यायचं आहे. सो तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला G ब्लॉकमध्ये यायचं आहे. आणि म्हणजे ड्रायफ्रूटच्या G ब्लॉकमध्ये यायचं आहे आणि 26 दुकानामध्ये जायचं आहे. सो आपण आतमध्ये जाऊयात आणि ड्रायफ्रूटची सगळी व्हरायटी चेक करूयात. चला या. तर आता आपल्यासोबत अमृत सर आहेत. खूप खूप स्वागत सर तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि तुमच्याकडे ड्रायफ्रूट खूप छान मिळतात. आपण आधी पण बघितलं की छान मिळतात ड्रायफ्रूट्स. आणि ड्रायफ्रूट म्हटलं की एकमेव मराठमोळं दुकान पूर्ण APMC मार्केटमधलं म्हणजे तुमचं. सो ढवळे ग्रुपचं हे दुकान आहे आणि इथे तुम्हाला सगळे ड्रायफ्रूट क्वालिटीचे आणि तेवढेच स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात. सो आज आपण काय दाखवणार आहोत आणि आता काय नवीन आलं आहे. पहिली तर मला हेही बोलायला तुमच्यासोबत आवडेल की बराच माल तुमचा इराणवरनं सुद्धा येतो. तर तुम्हाला त्याचा काही फटका बसतोय का? इराणचा आता काही माल येण्यामध्ये थोडा शिपचा इश्यू आहे की माल आता टायमिंगवरती पोहोचत नाही आहे. पण आता स्टॉक आहे, पण स्टॉक पण 15-20 दिवसाचा स्टॉक आहे. तर युद्ध असंच चालू राहिलं तर मग शॉर्टेज होणार. मग रेट पण वाढून जातील, कारण का माल शॉर्टेज राहिला तर रेट वाढत. असं मग आता सध्या रेट वाढलेले आहेत का? रेट वाढल्यात, थोडे वाढलेले आहेत. पण जर युद्ध थांबलं नाही तर रेट अजून वाढतील. पण तेच ते रेट तर वाढणार आहे तुम्ही म्हणताय. पण आता हे रेट तसेच राहणार आहेत की पुन्हा युद्ध थंड झाल्यानंतर कमी? हां, मग कमी होईल, कारण स्टॉक यायला लागला की थोडं रेट डाऊन होऊन जातील अजून. त्या बात आहे. ठीक आहे, चालेल. तर मग आपण आता बघूया तुमच्याकडे. यस. तर दादा, आता आपण हे एवढे ड्रायफ्रूट बघतोय, पण मला सांगा की तुमच्याकडे होलसेलमध्ये मिळतं की रिटेलमध्ये? होलसेलमध्ये. रिटेलमध्ये नाही? रिटेलचं नाही ना, ऑल इंडिया जातो माल सगळा. पण आता समजा आता माझा व्हिडिओ बघून तुमच्याकडे 2-4 माणसं आली आणि म्हटलं की आम्हाला 1 किलो पाहिजे, 2 किलो पाहिजे, तर तुम्ही देणार? हां, तसं देऊ शकताय, पण आमचं जास्त करून होलसेलचंच आहे. ऑल इंडिया म्हणजे सगळ्या इंडियामध्ये माल सप्लाय होतो. मग आपण आज दोन्ही रेट बघूया, होलसेल आणि रिटेल. आणि क्वालिटी पण मला सांगा, ठीक आहे? सो अक्रोड हा कोणता आहे? ही साईज बिग साईज आहे, 36 ची साईज आहे. याच्यामध्ये पण साईज वेगळ्या असतात. आता ही साईज आहे ते 1700 रुपये. 1700 रुपये. हा होलसेलचा रेट आहे. जम्बो साईज बोलतात त्याला. हां, सो आपण बघू शकतो. ह्याला ऑइल पण भरपूर असतं ना. ह्याला ऑइल खूप असतं. आणि हे कुठून येतं? चिल्लीवरून येतं. हे बघा, ह्याला ऑइल किती आहे बघा. सो ऑइल खूप येतं, त्याच्यामुळे ते हेल्दी आहे असं मानलं जातं, बरोबर. क्या बात आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या साईज असतात? ह्याच्यामध्ये साईज आहे 34, 36. ही किती नंबर आहे? ही 36 आहे. आणि ह्याच्या नंतर पण असते का मोठी? नाही, ही बिग साईज आहे. 34 आणि 36. 34 कितीला असतो? 34 चा आहे रेट 1500 रुपये आणि ह्याचा 1700 आहे. 1700 रुपये. आणि म्हणजे आरोग्यासाठी काही चांगला असतो म्हणजे हा प्रोडक्ट एकच आहे, फक्त रेट्स क्वालिटी साईज मोठी या छोट्या असल्यामुळं रेट वरती आहेत. बाकी प्रोडक्ट सेम आहे. सेम चिलीवरनच येतात दोन्ही पण. सेम खायला पण सेम टेस्ट, फक्त साईज मोठी आणि छोटे असल्यामुळे रेट वरती. आणि हे पंपकिन सीड? हे पंपिंग सीड हेल्दी साठी म्हणजे सकाळी डाएट साठी चांगलं आहे.
त्याच्यामुळे तुम्ही महिनाभर खाल्लं तरी तुमचं पोट वगैरे एकदम कमी होऊन जाणार थोडं. आणि येतं चायनावरून. हे चायनावरून येतं. चायनावरून. आपण बघूयात याची क्वालिटी बघूया. एकदम खुसखुशीत आहे ना. हो. पण अक्रोड लवकर खराब होतो. अक्रोडला ऍक्च्युली हीटच्या जागी ठेवायचं नाही, गरमीच्या ठिकाणी. नॅचरल प्रोडक्ट आहे, ह्याच्यावरती केमिकल प्रोसेस वगैरे काय होत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यावरती नॅचरल प्रोडक्ट असल्यामुळं हे खराब होत नाही. कारण का हे केमिकल असलं तर खराब होत नाही. मग ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हीटच्या जागी ठेवलं तर मग ते ऑइल प्रमाण, मग ऑइल बाहेर निघायला लागलं की मग ते खराब होऊन जातं. हा किती महिना टिकतो? हे फ्रीजमध्ये ठेवलं तर 1-2 महिने चालून जाणार. अजिबात कडवट नाहीये हा, किंवा अजिबात मऊसर नाहीये, कारण की अक्रोडचं काय असतं? क्रिस्पी आहे. आणि हा हे इराणवरून येतो पिस्ता, सॉल्टेड पिस्ता आहे. मग ह्याचं शॉर्टेज आहे का सध्या? हो, ह्याचं आहे, ह्याचं आहे. म्हणजे ऑल ओव्हर मार्केटमध्ये मिळतो तो सगळा इराणवरून आलेला मिळतो. इराणवरून पण येतो आणि कॅलिफोर्नियावरून पण येतो, पण इराणचा पिस्ता बेस्ट आहे. आणि स्वस्त कुठचा आहे? इराणचा. कसा किलो आहे हा? हे आता 1100 रुपये किलो आहे. ओके. आधी किती होता? 1000 रुपये होता. 100 रुपयाचा फरक झाला. म्हणजे किती दिवस टिकेल एवढा माल आहे तुमच्याकडे? हे 15-20 दिवसाचा स्टॉक आहे. नाही तर नंतर पुन्हा गॅस हा, थोडं गॅस सारखं जे इश्यू झालाय तसंच होऊन जाणार. युद्ध थांबलं नाही तर रेट वाढून जाणार. बापरे. आणि ड्रायफ्रुट्स पूर्ण इम्पोर्टच होतं, इंडियामध्ये प्रोडक्ट होतच नाही एवढा. ओके. आणि आहे पण किती छान, तो टेस्टला एकदम सॉल्टेड असं सॉल्टेड आहे आणि एकदम क्रिस्पी आहे. सो ह्याच्यामध्ये पण साईज वगैरे असतात? नाही, ह्याच्यामध्ये एकच येते, रनिंग एकच साईज. साईज येते. ओके. आणि हे बदाम कॅलिफोर्नियावरून येतो, अमेरिकावरून येतो. आणि तुमच्याकडे मामरा पण मिळतो? मामरा भेटतो, तो इराणवरून येतो. हे बदाम रनिंग बदाम आहे. मामरा पण नाही आहे का तुमच्याकडे? मामरा कोल्ड मध्ये आहे. काय ते जसे ऑर्डर येते ना तसं कारण ते कॉस्टली आयटम आहे. 3000 रुपये किलो आहे. आता अवेलेबल नाही? आता नाहीये. पण मग आता इराणचं महायुद्ध सुरू आहे तर तुमच्याकडे आता अजिबात नाहीये? ऑर्डर आली तर स्टॉक ठेवलं ना, कोल्ड मध्ये आहे. आता कोणाची ऑर्डर आली, कारण ते जास्त खपत एवढी घेत नाही ना कोण. जसं ह्याची खपत जास्त आहे तशी त्याची एवढी कसा किलो? हे 880 रुपये. 880 रुपये किलो. सो हा 880 रुपये किलो आहे बदाम. आणि मामरा बदाम कसा किलो आहे? मामरा 3000च्या आसपास आहे किलो. 3000 पासून 5000 पर्यंत आहे. बाप किलो. म्हणजे आता वाढलेत रेट? आता वाढले रेट. पहिला किती होता रेट? पहिला 2500, 2000, 1500. हजार रुपयांचा फरक आहे. पण सॉल्टेड पिस्ता बघितला, आता आपण साधा पिस्ता बघूया. आणि अंजीर पण आहे ना तुमच्याकडे? अंजीरचं बॉक्स खोले. हा कसा आहे? तो 2100 रुपये. तो पण इराणवरून येतो. आता ह्याच्या रमजान मध्ये ह्याला डिमांड खूप असतात. ह्याला का? त्यांच्यामध्ये भरपूर खाल्ला जातो. मिठाईला वगैरे खूप लागतो ना. एकदम कुरकुरीत आहे, कुरकुरीत. वाव, छान. म्हणजे त्याची क्वालिटीच बघितल्यावरच कळते. तो जेवढा तो पांढरा तेवढा तो चांगला म्हटला जातो. अंजीर ऍक्च्युली आहे ना नॅचरल प्रोडक्ट आहे. ह्याचा पण कसं आहे, ह्याचा कोल्डच्या बाहेर ठेवलात की कलर कमी होतो. आता पाणी सॉफ्ट असल्या पाहिजे. सॉफ्ट पाहिजे आणि ज्युसी पाहिजे. कलरचं नाही, कलर ते नॅचरल आहे, ते हळूहळू कमी होतच जाणार ते. पण हा सॉफ्ट आणि ज्युसी असणं म्हणजे हो. कसा किलो आहे हा? किंवा आता होलसेलचा रेट 1700 रुपये आहे. पण ह्याच्यामध्ये साईजेस आहेत? ह्याच्यामध्ये साईज आहे 900 रुपयापासून स्टार्ट आहे. हा कितीचा आहे? ह्यो 1700 रुपये. हा सगळ्यात चांगला क्वालिटीचा आहे. मोठा माल आहे, फक्त साईज मोठी आहे म्हणून रेट वरती आहे. वर. आणि बदाम किती साईज मध्ये? बदाम मध्ये हे रनिंग क्वालिटी एकच आहे, ही चालते जास्त. ओके. सो आपण बघितलं हे सगळे साईज नुसार सुद्धा असतात किमती. सो अंजीरची साईज नुसार तुम्हाला मिळतील. 900 पासून स्टार्टिंग होते. 900 वाला आहे इकडे. हा छोट्या साईजला आहे ना? एकदम छोट्या साईजचा आहे. ज्यूसी आहे, एकदम ज्यूसी. नाईस. आणि सॉफ्ट पण आहे थोडा, राईट? किती सॉफ्ट आहे आणि कापसासारखं आहे एकदम. गोड पण तेवढाच आहे. वाव. हा कसा आहे म्हणालात? 900. हे 900 रुपये. अंजीरचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याला ज्या वेळेला तुम्ही खाल ना त्यावेळेला धुवून खा, कारण का ह्याच्यावरती सल्फर मारलेलं असतं. तिकडून माल अफगाणिस्तान मधून येतो. आणि ह्याला ज्या वेळेला तुम्ही खाल ना त्यावेळेला कटिंग करायचं आणि दुधामध्ये उकळून खायचं, पियाचं. त्यामधले दाणे असतात ना आतमधले, ते पूर्ण बाहेर येतात दुधामध्ये पूर्ण मिक्स होऊन. मग ते पोटासाठी वगैरे खूप छान आहे, हेल्दी आहे.
पोट साफ होणं किंवा बाकी गोष्टी, पण हेल्दी म्हणजे चांगली क्वालिटी. असं खाल्लं डायरेक्ट खाण्यात एवढं हे नाही आहे. तर ह्यात आपण ड्रायफ्रुट्स बघितले, पण जर कोणाकोणाला असे गिफ्टिंगसाठी ड्रायफ्रुट्स हवे असतील तर ते तुमच्याकडे मिळतात? हा, भेटतील ना. ते पण मिळतात. हो. सो आपण इथे बघा लेफ्ट हँड साईडला त्यांचे इथे असे बॉक्सेस दिसले मला, म्हटलं की विचारूया. तर त्यांच्याकडे असे गिफ्टिंगसाठी सुद्धा मिळतात. त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे, त्या ब्रँडचं नाव आहे अन्न रचना. आणि याच्यामध्ये तुम्हाला असे छोटे छोटे गिफ्टिंगसाठी बॉक्सेस वगैरे पण दिले जातात. मागे आपण बघतो तर तिथे असं छान अक्रोड फोडण्याचं काम सुरू आहे आणि एकदम ताजा अक्रोड, म्हणजे फोडलेला घरचा अक्रोड असतो तसा आपल्याला इथे खरेदी करता येतो. हे सगळ्यात मोठं APMC मार्केटमधलं सगळ्यात मोठं आणि स्वस्त मस्त आणि होलसेल दरातलं सगळ्यात मोठं दुकान म्हणून ओळखलं जातं. तर तुम्हाला देशातलं मोठं मार्केट आपलं, देशातलं सगळ्यात मोठं मार्केट आणि त्यातलं सगळ्यात मोठं दुकान कोणतं असेल? आयुष्या ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड. हे जर तुम्हाला दुकान कुठे हवं असेल तर तुम्हाला खाली मॅप वगैरे सगळं शेअर करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो ॲड्रेस जर कळत नसेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर फोन करून इथपर्यंत पोहोचायचं आहे. सो लवकर इकडे या आणि ही सगळी खरेदी करा. सो हे ड्रायफ्रूट स्वस्त पण आहेत आणि आरोग्यासाठी खूप छान आहेत. क्वालिटी एक नंबर आहे. मी ह्या दुकानाला देते 10 on 10 मार्क्स. सो नक्की या आणि इकडनं खरेदी नक्की करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.